ICCने जाहीर केली चॅम्पियन ट्रॉफीची टीम। रोहित शर्माला काढले बाहेर आणि या खेळाला केले कॅप्टन। तर अशी असणार आहे प्लेइंग 11। तर मित्रांनो, रोहित शर्मा काढून कोणत्या प्लेयर्सला कॅप्टन बनवले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, चॅम्पियन ट्रॉफी आताच पार पडली। यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे। चॅम्पियन ट्रॉफीचा कॅप्टन रोहित शर्मा याने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली, परंतु आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्या प्लेयर्सने चांगले परफॉर्मन्स केले होते त्या प्लेयर्सची प्लेइंग 11 बनवलेली आहे। त्यामध्ये रोहित शर्माला वगळण्यात आले आहे आणि त्याच्या जागी मिचेल सॅटनरना कॅप्टन करण्यात आले आहे। यामध्ये अफगाणिस्तानचेही काही खेळाडू या चॅम्पियन ट्रॉफीचा भाग असणार आहेत। तर आपण पाहूया चॅम्पियन ट्रॉफीसाठी आयसीसीने निवडलेली प्लेइंग 11। मित्रांनो, या टीममध्ये भारताचे 6 खेळाडू आहेत। आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघात 12 पैकी 6 भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांची निवड केली आहे। तर न्यूझीलंडकडून सचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी आणि मिचेल सॅटनर यांना संधी देण्यात आली आहे। तर सॅटनरकडे या संघाचं कर्णधार पद असणार आहे। तर इब्राहिम जादरन आणि रहमतुल्ला उमरजाई या अफगाणिस्तानच्या खेळाडूचा समावेश असणार आहे। तर आपण पाहूया आयसीसीची प्लेइंग 11। सचिन रवींद्र आणि इब्राहिम जादरन हे सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर विराट कोहली, 4थ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, 5व्या क्रमांकावरती केएल राहुल, 6व्या क्रमांकावरती ग्लेन फिलिप्स, 7व्या क्रमांकावरती अझरुल्ला उमरजाई, 8व्या क्रमांकावरती मिचेल सॅटनर, 9व्या क्रमांकावरती मोहम्मद शमी, 10व्या क्रमांकावरती मॅट हेनरी आणि 11व्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती आणि 12वा खेळाडू अक्षर पटेल हा असणार आहे। तर मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे या प्लेइंग 11मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड यांचे एकही खेळाडू नाहीत। तर मित्रांनो, रोहित शर्मालाही या आयसीसीच्या वनडे टीममध्ये जागा मिळाली नाही। तर मिचेल सॅटनरकडे कर्णधार पद असणार आहे। तर आयसीसीच्या या टीमबद्दल आपण खुश आहात का? आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।